हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आज आले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन. मी सकाळी उठून माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, मी ऑफिससाठी रेडी झाली आहे. आणि जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की मी ओव्हरनाईट ओट्स बनवायला ठेवले. तर ते मी आता बघते आहे. आणि मी साईडला ॲपल पण कट करून ठेवलं आहे, म्हणजे ॲपल त्याच्यासोबत टाकून खायचं. आता आधी चेक करायचं की हे कसं लागतं आहे. मी बघितलं तर मला असं वाटतं की दूध थोडंसं जास्त झालं आहे. दूध तेवढं जास्त नाही पाहिजे, दूध तेवढंच पाहिजे की ज्याच्यामध्ये ना ओट्स असे सोक होऊन जातील कम्प्लिटली. तर आधी मी थोडेसे ॲपल टाकून ट्राय करते की ते कसं लागतं, आणि जर नीट लागत असेल तर मी खाणार आहे, नाही तर फक्त ॲपल खाणार आहे. चला, तर माझं जस्ट खाऊन झालं आहे. तर माझा रिव्ह्यू असा आहे की असे पण ओट चांगले लागतात, पण जर तुम्ही फ्रूट्स ॲड केले ना तर एक थोडासा स्वीटनेस येतो त्याच्यामध्ये. पण असं पण खाऊ शकता, फक्त थोडंसं दूध कमी टाका की एकदम त्या प्रपोर्शनला आलं पाहिजे. नाहीतर आत्ता दूध जास्त झालं होतं थोडंसं, तरी पण चांगलं लागत होतं, मी खाल्लं. आणि फ्रूट्स टाकू शकता, हनी टाकू शकता एका थोडंसं स्वीटनेससाठी वगैरे. ओव्हरऑल ते चांगलं होतं. तर मग मी खाऊन झालं आहे, मी डबा बॉटल भरलेली आहे आणि आता मी निघते, कारण मला आज 8:32 भेटणार आहे. 8:15 घरीच झालेत. आणि बस तर 8:15 लेट नको व्हायला, कारण परत मग तीच येते, मग तीच पकडा आणि मग त्यात खूप गर्दी होते. तर आता मी निघते. चला. माझा भाऊ सकाळी 6चा अलार्म लावला असतो, तर त्याला स्कूलला जायचं असतं. तर आणि उठायचा पत्ताच नाही का, अलार्म माझ्या कानाजवळ वाजतोय, त्याला बोलते उठ उठ, मी त्याच्या कानाजवळ ठेवला तरी उठायचा पत्ता नाही. म्हणजे कशाला लावतं की जर तुम्हाला उठायचं नसतं, म्हणजे आमची झोप डिस्टर्ब. तर मी जस्ट आता स्टेशनला पोहोचले. 8:32 भेटेल, 8:28पर्यंत मी पोहोचली आहे. तर आता पण आवाज येतो की नाही मला माहिती नाही, पण स्टील ठीक आहे. आता आपण ट्रेन पकडूयात. जस्ट ऑफिसमध्ये पोहोचले आहे. मला आज पण उशीर झाला आहे, कारण ट्रॅफिक आणि बस भेटत नव्हती. तर आता जाऊयात. मी आजचा डेली स्टँडअप कॉल पण मोबाईलवरच अटेंड केला आहे. आता मी जाते, पटापट काम करते. एक तर उशीर झाला आणि मला टायमात निघायचं असतं. तर आता आपण भेटूयात नंतर. की माझे कोणतेही लीड मॅनेजर टीममेट्स मुंबई ऑफिसला नाही बसत, म्हणून मी लेट जरी झाले तरी मला कोणी असं ओरडणार नाही आहे. पण काम तर आपल्याला टायमात कंप्लीट करावंच लागेल ना. इयरिंग्समुळे सगळा असा लुक चेंज होऊन जातो, माझी खूप सुसंस्कृत दिसते. गाईज, मी आले आहे परत आता ऑफिसवरून. आता मी चालली आहे घरी. आणि मी आज खूपच थकले, कारण की खूपच काम होतं. इकडून सारखे कॉल्स येत होतात. त्यात टेक लीड तर भाई, त्याला कधी तारीफ करता येतच नाही, तो नेहमी तुमच्या चुकाच काढेन. आता एवढं सगळं सहन केल्यानंतर मी आता फायनली घरी पोहोचलेले आहे. आता मी लिफ्टमध्ये आहे. आता मी घरी जाईल, मग मला फ्रेश होऊन परत जायचं आहे जिमला. हाय गाईज, तर मी आता होते रेडी जायला जिमला. एक तर मला जसं खूपच आळस आला आहे, पण मंडे वेनसडे आणि फ्रायडे मी मिस नाही करत, कारण हे 3 दिवस ना क्रॉसफिटचे सेशन्स असतात. आणि ते सर खूपच छान सेशन्स घेतात, म्हणजे एकदम जेवढा वेळ पण ते घेतात ना वर्थ इट असतं. असं असतं की बाकी डेज ना मला असं जावंसं नाही वाटत की बाकीचे बॅक करा, चेस्ट करा, पण हे क्रॉसफिट सेशन्स खूपच छान जातात, त्याच्यामुळे ते मिस नाही करत मी. आणि मी घरी आल्यानंतर एक आता आंबा खाल्ला. आंबा म्हणजे प्रॉपरली पिकला नव्हता, तो कैरीच होती, मग मी ती खाल्ली. आणि माझ्यासोबत आमच्या लकीने पण खाल्ली. लकी आमचा छोटासा कुत्रा आहे, तुम्हाला माहिती पडलं असेल एव्हाना, नसेल पडलं तर लकी आमच्या घरातला छोटासा बाळ आहे, ज्याचे सगळ्यात जास्त लाड होतात. त्याने जेवला की नाही, तो काय करतोय, किंवा तो सॅड झाला आहे का नाही, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. लकी आमचा अपसेट असेल तर घरातले सगळे अपसेट असतात. तर त्याच्यासोबत मी ती आंबा और कैरी खाल्लेली आहे. आणि मी आता होती आहे रेडी जिमला जाण्यासाठी. चला. आणि मला आज पण पप्पाच सोडतील असं मला वाटतंय, कारण की ते अजून गेलेले नाही आहेत. आणि मला असं रोजच ते सोडत असल्यामुळे मी एकदम ऑन टाईम पोहोचते जिमला. हा अँगल किती भारी बसला आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट. चला, मी रेडी झाली आहे, जाते जिमला. ओके, इकडे बघ.
छान प्रकारे माझ्या पप्पांनी माझा पोपट केलाय. मी त्यांना म्हटलं चला, ते बोलतायत मला जायचंय दाढी करायला. आता मी एकटीच चालले चालत आणि आज मला उशीर होणार आहे. मी कन्सिडर करून चाललेले की आज पण सोडतील, टायमात पोहोचेल, पण नाही. आणि आता आम्ही ऑफिसवरून आल्यानंतर परत जिम जाताना एकदम स्पीड माझी एकदम स्लो होऊन जाते. तर आता मी चालली आहे जिमला. काही मूर्ख लोक प्रत्येक फ्लोअरला दाबून ठेवतात की लिफ्ट थांबली पाहिजे. वेडे लोक. जाऊ द्या, चला आता घरी जाऊयात आणि फ्रेश व्हायची फार गरज आहे. आणि 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 आमचा लकी वरती बघ, वरती बघ, अरे वरती बघ, ते बघ, तुला रुमाल पाहिजे हातात. रुमाल का नाही, वेळ आहेस का? इकडे इकडे ये पटकन लकी. ते वेळी माझा पोपट करून तो सोडून तुला थांबावं लागेल. पिंग्या बस झालं. जाऊ 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 जाऊ. काय काय खाण्याला. गाईज माझं आता जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि मी फेस वगैरे पण वॉश केलेला आहे. आजचा दिवस आपला इथे संपतोय. उद्या आता ऑफिसमध्ये काहीतरी होणार आहे असं मला आतून वाटतंय, पण आता बघूयात. तर या व्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का. चला बाय.